काल अनेक दिवसांनी ऑफिसकडे जात असताना रस्त्यावर एक बॅनर नजरेस पडला. त्यावर लिहिले होते, महाराष्ट्राचे दादा हरपले. अजितदादा पवार यांना जाऊन 15 दिवस पूर्ण झाले. तो बॅनर पाहता क्षणभर मन सुन्न झालं. राजकारणात मतभेद असतात, पक्ष वेगळे असतात, पण लोकांच्या भावना मात्र खऱ्या असतात. ज्यावेळी त्यांची जाण्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली तेव्हा अनेकांना असं वाटलं, आपल्या घरातलंच कुणीतरी आपल्यातून निघून गेलंय. हा फक्त एक राजकीय नेत्याचा नाही तर जनतेच्या मनाशी जोडलेल्या व्यक्तिमत्वाचा विरह होता. त्यांच्या व्यक्तिमत्वात ठामपणा, स्पष्ट वक्तेपणा. त्यांनी कधीही जात धर्माच्या मुद्द्यावर राजकारण केले नाही. मतभेद असले तरी भूमिका रोखठोक मांडायची त्यांची शैली होती. समाजात फूट पडेल अशा भाषा किंवा धोरण त्यांनी स्वीकारलं नाही. गरीब आणि सामान्य माणसाच्या कामासाठी ते सदैव तत्पर असायचे. प्रशासनावर पकड, कामाचा वेग आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची खरी ओळख होती. यांचे पिंपरी चिंचवडच्या विकासात मोठे योगदान होते. विशेषतः पिंपरी चिंचवड परिसरात विकासात त्यांची भूमिका उल्लेखनीय राहिली आहे. शरद पवार यांच्या काळानंतर या भागाच्या औद्योगिक, नागरी विकासाला नवसंजीवनी देण्याचे काम त्यांनी नेले. रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, वाहतूक प्रकल्पाची गती, MIDCचा विस्तार आणि औद्योगिक वाढ, IT क्षेत्राला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती, स्थानिक युवकांसाठी संधी वाढवणे, यामुळे हा परिसर झपाट्याने विकसित